अपने बच्चों को सफल डॉक्टर और आईआईटी इंजीनियर बनाइए एलिवेट इंस्टीट्यूट के साथ। नीट और जेईई की संपूर्ण तैयारी। गरीब और होनहार बच्चों को 50% तक स्कॉलरशिप। एलिवेट योर फ्यूचर। संपर्क कीजिए एलिवेट इंस्टीट्यूट, छोटा बाजार चौक, चंद्रपुर। आप देख रहे हैं पार्थशर समाचार, सत्य परमो धर्म। चंद्रपुर जिले में बड़ी संख्या में कारखाने और उद्योग हैं, इसलिए श्रमिकों की संख्या भी अधिक है। इसलिए राज्य के जल संसाधन और लाभ क्षेत्र विकास मंत्री, स्कूली शिक्षा, महिला और बाल विकास, अन्य पिछड़े बहुजन कल्याण विभाग, श्रम राज्य मंत्री ओम प्रकाश उर्फ बच्चू कड्डू ने कहा कि श्रमिकों की समस्याओं का प्राथमिकता से निराकरण किया जाएगा। वे मातोश्री सभागृह में आयोजित कामगार आनंद मेला में बोल रहे थे। उस समय सहायक श्रम आयुक्त भोइटे राजदीप धुर्वे, श्रमिक कल्याण बोर्ड के कल्याण अधिकारी राठौर, औद्योगिक सुरक्षा और स्वास्थ्य विभाग के उपनिदेशक शरद धनविजय, बायलर विभाग के चौधरी, शासकीय श्रम अधिकारी मध्वी उपस्थित थे। बूटी बोरी के बाद चंद्रपुर में ये दूसरा कामगार आनंद मेला है। ये कहते हुए राज्य मंत्री बच्चू कड्डू ने कहा कि सरकार के श्रम विभाग और श्रमिक कल्याण बोर्ड की विभिन्न योजनाएं हैं और निर्माण श्रमिकों के लिए 28 योजनाएं हैं। ये योजनाएं पंजीकरण के समय से लेकर अंत तक श्रमिकों के लिए उपयोगी होंगी। शिक्षा, विवाह, दुर्घटना, स्वास्थ्य की योजनाओं से श्रमिक लाभान्वित हो सकते हैं। इस आनंद मेले के माध्यम से श्रम विभाग की योजनाओं के विभिन्न सूचना स्टॉल लगाए गए हैं और जिले के कार्यकर्ता इन योजनाओं का लाभ उठा सकते हैं, ऐसा उन्होंने कहा। राज्य मंत्री बच्चू कड्डू ने आगे कहा कि असली निर्माण मजदूर पिछड़ रहे हैं। जिले में मजदूरों की कई समस्याएं हैं और वो न्याय की गुहार लगाने और उनकी शिकायतों को दूर करने के लिए शहर की फैक्ट्रियों का दौरा करेंगे। राज्य मंत्री बच्चू कड्डू ने घरेलू कामगारों को पहचान पत्र, ई लेबर कार्ड और सुरक्षा किट वितरित की है। सर्वश्रेष्ठ प्रदर्शन करने वाले कार्यकर्ताओं को राज्य मंत्री बच्चू कड्डू ने सम्मानित किया। इससे पहले राज्य मंत्री बच्चू कड्डू ने श्रम विभाग द्वारा लगाए गए विभिन्न स्टॉलों का दौरा किया। इस दौरान जिले के कई कार्यकर्ता मौजूद थे। याचे आम्ही कधी उल्लेख केला नाही। जात धर्माच्या पलीकडे अधिक काही वेदना आहे, काही दुःख अजूनही गरिबाचे तच्च्या तसेच आम्ही पाहतोय पडून आहे। 20 वर्षामध्ये जे काही आम्ही केलं असेल ते अतिशय सामान्य माणसाला केंद्रबिंदू ठेवून आपण काम केलं। आम्ही सुरुवातीचा काळ जर आपण पाहिला तर जेव्हा आम्ही राजकारणात नव्हतो, कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता नव्हतो, त्यावेळेस आम्ही जे काही काम करायला सुरुवात केली असेल तर या राज्यामध्ये सगळ्यात जास्त जेव्हा आमचं वय वर्ष फक्त 21, 20, 22च्या दरम्यान असत, अशा वेळेस आम्ही जेव्हा कार्यकर्त्याचं नेमकं वय त्या राजकारणातलं पहिलं पाऊल जर असेल तर बच्चू कडूची रुग्णसेवा होती। लक्षात विदाउट तिकीट आम्ही मुंबईला जायला लागलो, हजारो पेशंटचं ऑपरेशन करून आणलंय, लाखो लोकांना रक्तदान केलं। मी सुद्धा 100 वेळा रक्तदान केलं। मित्र, आपण एक लक्षात घ्या, सांगायचं तात्पर्य काय का या बदलत्या जगामध्ये, बदलत्या व्यवस्थेमध्ये नेमकं काम करणारा माणूस कसा मागं पडतं, काम करणाऱ्या कार्यकर्त्याची फौज कशी थांबून जातं, त्याच्यासाठी सांगायचं खास करून सांगतं। रुग्णसेवेपासून सुरू झालेली लढाई आपण शेतकऱ्यासाठी लढायला लागलो, शेतकऱ्यासाठी आंदोलन झाले। ज्या अपंगाला 2 पाय नाही, हात नाही, डोळे नाही, आपली माय सुद्धा कशी दिसते, ते एखादा आंब्याचं झाड कसं असतं, बिल्डिंग कसं असते, ज्याला 2 डोळे नसतं त्याला माहीत असतं ते दिसतं। अवघ्या महाराष्ट्रात नाही तर हिंदुस्थानामध्ये या अपंग बांधवासाठी एकही मैकेला लढत नव्हता। ना जातीचा, ना धर्माचा, ना राजकीय लोक कोणी सुद्धा पुढाकार घेत नव्हते। गेल्या 15 वर्षाच्या काळामध्ये आम्ही फक्त एक काम केलं, दिवस रात्र एक केले। मग अडचणीपासून तर आम्ही पाहतो कोकणापर्यंत प्रत्येक तालुक्यात आपण सभा घेतल्या, प्रत्येक अपंगाला मेळावे घेणं सुरू केले। येत नाही, ज्याला दिसत नाही त्याच्यासाठी मी पाहतोय खडकू सुद्धा तुमच्या नशिबी आहे। मित्र, हा भुंग्याचा प्रश्न नाही, हा आमच्या अधिकाराचा, हक्काचा आहे, आमच्या वेदना आहे। त्याच्यासाठी लढणारा कार्यकर्ता पक्ष आता संपलेले आहे। तुम्ही जे काही कार्यकर्ते आणि कामगार इथे उपस्थित आहे, ते सांगायचं तात्पर्य हे सगळं होल्डिंग लावून माणूस मोठा होत नाही। मस्जिद आणि मंदिराचे भांडण लावून जास्तीत जास्त सत्ता येऊ शकतं, पण सामान्य माणसाचे आशीर्वाद भेटू शकत नाही, ते सेवेशिवाय भेटल्याशिवाय राहतो। सेवा आमच्या पार्टीनं किती आमदार झाले, किती खासदार झाले, हा प्रश्न महत्त्वाचा नाही।
पण एकटा बच्चू कडू अपक्ष निवडून येतं आणि एक संघटना बांधताना त्या माध्यमातून या राज्यातल्या लाखो अपंगांना न्याय भेटायला लागतो. त्याला सन्मानाचे दिवस येतं, सक्का भाऊ सुद्धा त्याच्याकडे पाहत नाही. त्याला बच्चू कडूच्या माध्यमातून त्याला त्याच्या घराघरापासून तर स्टेजपर्यंत सन्मान व्हायला लागतो. आपले एक लक्षात घ्या, याच्यात कष्ट भरपूर आहे. जातीसाठी लोक पेटून उठतात, कापल्यासारखे पेटतात. आताच एखाद्या जातीवाल्याला शिव्या द्या, माझ्या अंगावर मोठे झाल्याशिवाय राहत. एखादा आम्ही पाहतो का या सगळ्या व्यवस्थेमध्ये हे सांगायचं तात्पर्य एकच आहे. तर 2 वर्ष कोरोनाचे गेले. काय अवस्था होती कोरोनामध्ये? कोणी आपला बाप गमावला, भाऊ गमावला, कोणी नेता गमावला. हॉस्पिटल होतं पण बेड नव्हते भाऊ. महिन्याने झाले आमच्या अंगावर हे सगळे वेदना आम्ही सगळ्यांना डोळ्यानं पाहिले. बेड आहे पण औषधच नाही, बेड आहे पण ऑक्सिजन नाही. अख्खा देश भरपळून निघत होता. गरिबाचं मरण डोळ्यासमोर दिसत होतं. उद्या आपल्या घरातलं कोण मरण याची काही आम्हाला पाहिजे कुठल्याही प्रकारची शाश्वती नव्हती. आणि 2 वर्ष असं गेल्यानंतर या देशातले राजकीय लोक असं वाटलं हॉस्पिटलमध्ये जाऊन समोर उभे राहील. पण केवढी अपरिपक्वता आहे, केवढी नालायकी आहे. त्या 2 वर्षानंतर एवढे वाईट दिवस गेल्यानंतर आमच्या तोंडातून भोंग्याचे शब्द आले. आम्ही 40 म्हणावं, कोणी औरंगजेबाच्या समाधीचं पूजन करावं. ही अपरिपक्वता आहे. राजकीय लोक कशा प्रकारचं राजकारण करतं, सोप्या गोष्टीचं राजकारणातून कसं राजकारण झालं पाहिजे, सत्ता कशी ताब्यात येईल याच्याशिवाय दुसरं काही समजत नाही. हे सगळं एका चालू असताना बच्चू कडू आणि प्रहारचा कार्यकर्ता मात्र गाव खेड्यात जाऊन सामान्य माणसाची सेवा करतं. हा बदल आहे, हे परिवर्तन आहे. कामगारांचा ज्या काही समस्या असेल त्या प्रत्यक्ष जाऊन त्या ठिकाणी आनंद मेळा आयोजित केला आणि कामगार विभागाचे सर्व अधिकारी, कामगारांचे पूर्ण स्टॉल आणि आपल्या काय समस्या असेल ते इथंच जाणून घेण्यासाठी प्रत्यक्ष इथं तुमच्या भेटीला आले आणि ते सुद्धा मार्गदर्शन सुद्धा करणार आहे. एवढेच बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. 1 मेला कामगार दिवशी सुरुवात झाली. आता हा चंद्रपुरात दुसरा मेळावा. म्हणजे जे कामगार कालपर्यंत उपेक्षित होते, त्यांच्या प्रश्नांकडे कोणी ढुंकूनही पाहत नव्हतं, त्यांचे निवेदन घेतले जायचे आणि कदाचित ते त्याच्यावर पुढं काही होतही नव्हतं. मात्र त्यांना कामगारांना याची गरज नाही तर भाऊ स्वतः जिल्ह्यात जाऊन कामगारांचे काय प्रश्न असतील, कामगारांना काय समस्या भेडसावत असतील, त्यासाठी कसं नियोजन करावं यासाठी प्रयत्न करत आहेत. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की बच्चू भाऊंचा राजकीय प्रवास जर आपण पाहिला तर शेतकरी, शेतमजूर आणि कामगार, प्रकल्पग्रस्त हा जो उपेक्षित घटक, आमच्या दिव्यांग बांधव, ज्याच्या कोणी नाही असा अनाथ, या सगळ्यांसाठी लढणारा एकच नाथ या विदर्भाच्या मातीत पैदा झाला असेल त्याचं नाव बच्चू भाऊ कडू. आणि मग असा संघर्ष करता करता त्यांच्याकडे जेव्हा राज्यमंत्रीपद का होईना, मात्र ज्या खात्याची जबाबदारी आली त्या प्रत्येक खात्याला न्याय देण्यासाठी त्यांनी सिंचन विभागाचे प्रकल्प असतील मार्गी लावण्यासाठी, कामगारांचे प्रश्न असतील, शिक्षणातले अनेक प्रश्न असतील ते मार्गी लावण्यासाठी सतत ते काम करत आहेत. आणि हा प्रवास करत करत ते आज बुट्टीबोरीपर्यंत आले आहेत. बुट्टीबोरीनंतर हा चंद्रपुरातला हा मेळावा इथं आयोजित करण्यात आला आहे. आपल्या सगळ्यांना माहिती असेल एक उपेक्षित घटक होता ज्याच्याकडे आजपर्यंत कोणाचंही लक्ष नव्हतं. देशाच्या स्वातंत्र्यानंतर सुद्धा ज्याचा कोणी विचार सुद्धा डोक्यात आला नव्हता, अशा आमच्या माता भगिनी ज्यांना आपण घरेलू महिला कामगार म्हणतो, घरेलू, त्यांच्याकडे आजपर्यंत कोणी विचारही केला नसेल. मात्र त्या कामगार मंडळाचे गठन करण्याचं काम मान्य बच्चू भाऊंच्या हस्ते झालं. नुसतं गठनच केलं गेलं नाही, त्यासाठी एक निधी सुद्धा आवंटित करून त्या मार्फत त्यांना कशा सुविधा उपलब्ध करून देता येतील त्यासाठी सुद्धा त्यांनी विशेष प्रयत्न केले. आपले जे काही प्रश्न असतील, मी जास्त वेळ आपला घेणार नाही, मान्य बच्चू भाऊंना आपल्याला ऐकायचं आहे. फक्त एवढंच सांगतो की आपण अनेक निवेदनं घेऊन आले आहेत. तुम्हाला एवढीच सूचना आहे की हा कार्यक्रम संपल्यानंतर बच्चू भाऊ स्वतः सगळी निवेदनं ऐकून घेणार. चंद्रपुर में शुक्रवार को एक भीषण सड़क हादसा हो गया। यहां चंद्रपुर मूल रोड पर 2 ट्रकों की आपस में भिड़ंत हो गई। टक्कर इतनी भीषण थी कि दोनों ट्रकों में आग लग गई और हादसे में ड्राइवर और मजदूरों समेत कल 9 लोगों की मौत हो गई है। इस भीषण दुर्घटना के बाद कई घंटों तक चंद्रपुर शहर की ओर जाने वाली सड़क जाम रही। हाईवे के दोनों ओर वाहनों की लंबी कतार देखने को मिली। चंद्रपुर के अनुविभागीय पुलिस अधिकारी सुधीर नंदनवार ने कहा कि चंद्रपुर शहर के पास अजयपुर के निकट डीजल से भरा एक टैंकर लकड़ी के लट्ठों को ले जा रहा ट्रक से टकरा गया।
हादसे से वहां भीषण आग लग गई, जिसने 9 लोगों की घटनास्थल पर ही मौत हो गई। वन विभाग के सूत्रों ने बताया कि हादसे के करीब 1 घंटे बाद दमकल कर्मी अजयपुर पहुंचे और कुछ घंटे बाद आग पर काबू पा लिया गया। नंदनवार ने बताया कि पीड़ितों के शवों को बाद में चंद्रपुर अस्पताल ले जाया गया है। महाराष्ट्र नवनिर्माण सेना के प्रमुख राज ठाकरे ने बढ़ते विरोध के बीच 5 जून को होने वाला अपना अयोध्या दौरा स्थगित कर दिया है। खबरों के मुताबिक राज ठाकरे के पैर की शस्त्रक्रिया होनी है। अयोध्या दौरे से जुड़ी अधिक जानकारियों और वे 22 मई को पुणे में होने वाली रैली में देंगे। भारतीय जनता पार्टी के उत्तर प्रदेश सांसद ब्रजभूषण शरण सिंह ने राज ठाकरे को अयोध्या आने से पहले उत्तर भारतीयों से माफी मांगने की चेतावनी दी थी। ब्रजभूषण ने कहा था कि राज ठाकरे जब तक सार्वजनिक रूप से माफी नहीं मांगेंगे तब तक उन्हें उत्तर प्रदेश में कदम रखने की अनुमति नहीं दी जाएगी, और उन्होंने माफी ना मांगकर मौका गंवाया है और पुराने जख्म कुरेदे हैं। इसी कड़ी में जनता दल यूनाइटेड ने भी राज ठाकरे को उत्तर भारतीयों का दुश्मन नंबर 1 बताया था। जदयू प्रवक्ता केसी त्यागी ने उस समय की याद दिलाई थी जब उत्तर भारत के छात्रों को महाराष्ट्र में परीक्षा में बैठने की अनुमति नहीं थी और मनसे कार्यकर्ताओं द्वारा पीटा गया था। हालांकि महाराष्ट्र विधानसभा में विपक्ष के नेता और पूर्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने कहा था कि भाजपा सांसदों को ठाकरे की प्रस्तावित अयोध्या यात्रा का विरोध नहीं करना चाहिए। उन्होंने कहा कि कोई भी भगवान राम के पास जा सकता है और उनका आशीर्वाद ले सकता है। अयोध्या के एक शीर्ष संत महंत कमल नयन दास ने कहा कि राज ठाकरे को अयोध्या आने से पहले उत्तर भारतीयों से माफी मांगनी चाहिए, क्योंकि किसी भी व्यक्ति को दूसरों की भावनाओं को आहत करने का अधिकार नहीं है। अयोध्या यात्रा विवाद से पहले ठाकरे ने राज्य में मस्जिदों के बाहर लाउड स्पीकरों के खिलाफ एक आक्रामक शुरुआत की थी और एमवीए सरकार को 4 मई तक उन्होंने हटाने का अल्टीमेटम दिया था, वरना उनकी पार्टी द्वारा प्रतिक्रिया के रूप में मस्जिदों के बाहर हनुमान चालीसा को बजाई जाएगी। ऐसी चेतावनी दी थी, मगर वो आंदोलन भी अब तक पूरा नहीं हुआ है। अपने बच्चों को सफल डॉक्टर और IIT इंजीनियर बनाइए एलिवेट इंस्टीट्यूट के साथ। नीट और जेईई की संपूर्ण तैयारी, गरीब और होनहार बच्चों को 50% तक स्कॉलरशिप। एलिवेट योर फ्यूचर। संपर्क कीजिए एलिवेट इंस्टीट्यूट, छोटा बाजार चौक, चंद्रपुर।